रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा दिवस आहे आमचा 81वा आणि काल आम्ही विश्रांतीला होतो धर्मेश्वर महादेव मंदिर. जे ॲक्च्युली धर्मेश्वर धाम असल्या मी तिथंच थांबून गेलो 12 किलोमीटरवरती. कारण धर्मेश्वर महादेव जो शिवलिंग आहे तो धर्मराज युधिष्ठिराने स्थापित केलेलं शिवलिंग आहे. ॲक्च्युली मैयाच्या तटावर धर्मपुरी नावाचं एक गाव होतं. तर त्या गावामध्ये युधिष्ठिरांची धर्मराज युधिष्ठिर यांची तपभूमी होती आणि त्यांनी धर्मेश्वर महादेव शिवलिंग तिथे होतं, त्या मंदिरात होतं. पण आता पाण्याच्या प्रवाहामुळं तो क्षेत्र पूर्ण डूब झालं, म्हणजे डुबला गेलेला आहे. तर तेथेच शिवलिंगाची नवीन ठिकाणी पुनर्स्थापना करण्यात आली. तर तेच धाम म्हणजे धर्मेश्वर धाम आहे. काल तिथंच वास्त्यावर होतो आम्ही नर्मदे. तिथून आता आम्ही पुढे निघालो आहे फतेहगडकडे, जिथे की मैयाचा तट आहे. सुंदरसा मैयाचं मंदिर पण आहे तिथं. तर रात्री विश्रामाला तिथं थांबायची शक्यता आहे. वाटेत जात असताना पूर्ण गावाची शेती भेटली इथं. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीच्या दोन्ही बाजून रोडच्या कडेने कुंपण आहेत आणि बघल तिथे पूर्ण एक अशा टाईपची गादी हाताळल्यासारखं दृश्य दिसते. असे जागोजागी गेट आहेत शेतीसाठी आणि हा मधली गाडी वाट आणि जाण्याचं प्रत्येक शेतांना आहे. इथं कडेला कुंपण आणि आतमध्ये एंट्रीसाठी एकच गेट. चांगली संकल्पना आहे ती.